प्रथम या भारतभूमीच्या वैभवशाली मातीला त्रिवार वंदन, ज्यांची फक्त नाव, विचार व कार्य ठेवताच अंगात 10 हत्तींचं बळ येते. एक नवीन उमेद व उत्साह येतो. त्या आपल्या राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. सर्वप्रथम ज्यांचा आदर्श घेऊन व सखोल विचारांनी आजची स्पर्धा आयोजित केली त्या आयोजक, राजहंसाप्रमाणे दूध व पाणी वेगळे करणारे तज्ञ परीक्षक व समोर उपस्थित जाणकार श्रोते यांना विनम्र अभिवादन करते. हे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. देशभक्ती, पेट्रॉयटिझम, राज आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न जे आपल्या खांद्यावरती घेतात ते शूरवीर तानाजी म्हणजे देशभक्ती. शिवाजी राजा म्हणून जन्माला आलो नाही तरी शिवाजी राजाच्या रूपात मरण पावणे ह्याला भाग्य समजणारे शिवाकाशीर म्हणजे देशभक्ती. तरुणांनो, लेखण्या मोडा व बंदुका हातात घ्या असे म्हणत सशस्त्र क्रांतीचा मार्ग ज्यांनी छाती ठोकपणे अवलंबला ते स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे देशभक्ती. यांना वंदन करून मी कुमारी श्रेया रेश्मा कानिफनाथ जाधव, इयत्ता 10वी, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल वाईची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडते, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक कार्य. देशभक्ती हे दुसरे तिसरे काही नसून नेशन फर्स्ट सेल्फ लास्ट ही एक भावना आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे, देह व देव यांच्यामध्ये देश येतो व त्याचे आपण काहीतरी देणे लागतो आणि ते देणे म्हणजे देशभक्ती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारले तरी समोर एक धडाडून पेटलेला यज्ञ दिसतो आणि तो धडाडून पेटलेला यज्ञ म्हणजे सावरकरांचे आयुष्य व त्यातील त्यांचे कार्य आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करते. नाशिक जिल्ह्यातील भुगूर या गावी जन्मलेल्या सावरकरांवरचे वयाच्या 9व्या वर्षी आईचे तर पुढे प्लेगच्या साथीने वडिलांचे छत्र हरपले. मोठ्या वहिनी येसू यांनी त्यांचे पालनपोषण केले. लहानपणी त्यांना वार्ता समजली की रँड साहेबांचा वध केल्याने चाफेकर बंधू व रानडे फाशी गेले. त्याच वेळी त्यांनी त्यांची कुलदेवता भगवती हिच्या पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो अशी शपथ घेतली व चाफेकर बंधूंच्या पराक्रमाचे धडे आम्ही गिरू अशी जेव्हा प्रतिज्ञा केली तेव्हा खऱ्या क्रांतिकारक सावरकरांचा जन्म झाला. त्यांच्या व्यक्तिमत्वाला उजाळा देणारे व त्यांच्या चारित्र्याकडे जगाचे लक्ष वेधणारे असे 2 पैलू होते. ते म्हणजे अपरंपार देशभक्ती व स्वातंत्र्य लालसा आणि त्यासाठीच ते नंतर विलायतेला गेले. ते फक्त बॅरिस्टर होण्यासाठीच नाही तर तिकडे जाऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक जबरदस्त आंतरराष्ट्रीय संघटन उभारण्याचा त्यांचा मानस होता. वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी 1857 चे स्वातंत्र्य समर लिहून सशस्त्र क्रांतीची गीता निर्माण केली. त्यांनी मध्यंतरीच्या काळात त्यांचा शिष्य मदनलाल धिंगरा याने कर्जत वायली याला गोळ्या घातल्या तर पुढे नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांना अनंत कानेरे यांनी गोळ्या घालून ठार केले. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच लवकरच आपण पकडले जाऊ व आपल्याला पुन्हा आपल्या भारतभूमीत जाता येणार नाही या जाणीवेने अत्यंत व्याकुळ होऊन सावरकरांनी ब्रायटनच्या सागर किनाऱ्यावर समुद्रास कविता लिहिली. ने मजेसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, भूमातेचे चरण तुझ धुता मी नित्य पाहिला होता. नंतर त्यांना अटक झाली व त्यांना समुद्रमार्गाने भारतात आणले जात होते. आपण भारतात गेलो की आपल्याला शिक्षाच होणार व आपल्याला स्वतंत्र क्रांती लढा देता येणार नाही, ह्यामुळे आपण आत्ताच इथूनच सटकले पाहिजे असे वाटून त्यांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली व जीवाच्या आकांताने पोहत फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला. परंतु दुर्दैवाने त्यांना ब्रिटिशांनी पुन्हा अटक केली. त्यांना शिक्षेसाठी अंदमानात आणले गेले. जेव्हा त्यांना शिक्षेसाठी भारतात आणले तेव्हा त्यांना 2 जन्मठेपेच्या काळ्या पाण्याच्या शिक्षा ठोठावल्या. तेव्हा जेव्हा त्यांना अंदमानात शिक्षेसाठी आणले तिथलाच एक ब्रिटिश अधिकारी त्यांना म्हणतो कसा, तू काहीही काळजी करू नकोस, आमचे ब्रिटिश सरकार फार दयाळू आहे, तुझी 50 वर्षांची शिक्षा झाली की लगेचच तुला सोडून देतील. त्यावर आपले स्वातंत्र्यवीर सावरकर त्याला म्हणतात कसे, तुम्हाला काय वाटतं इतके वर्ष आम्ही तुम्हाला इथे राहून देऊ? राजकैदी असूनही अत्यंत कष्टपद व अमानुष शिक्षा सावरकरांना देण्यात आल्या. अशा काळातही त्यांनी जेलच्या भिंतींवर महाकाव्य लिहिली. 11 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केली व त्यांची तिथून सुटका करण्यात आली. अंदमानातून सुटल्यानंतर रत्नागिरीत सावरकरांना स्थानबद्ध केले. त्यांनी हिंदू समाज संघटित करण्यासाठी तिथे कार्य सुरू केले.
हिंदू समाजाच्या अधपतनाला जाती व्यवस्था जबाबदार असल्याने त्यांनी त्याच्या विरोधात कार्य सुरू केले. दे लिफ्ट अस अप व्हेन होप इज लो, ग्रेट लीडर्स मेक सक्सेस टू ग्रो. याप्रमाणे त्यांनी अनेक समाज सुधारणा केल्या. त्यांनी सर्व अस्पृश्यांसाठी मंदिरे खुली केली. त्यांनी आंतरजातीय विवाह लावले. त्यांनी सहभोजनाचा धडाकाच लावला. सर्वांसाठी पतित पावन मंदिर उभारले. सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जाती व्यवस्थेवर हल्ला बोलला. अनुवंशात जातीचे मूळ आहे त्या मुळावरच त्यांनी हल्ला चढवला. ते म्हणत, जर ब्राह्मणाच्या घरी ढ जन्माला आला तर त्याला ढच म्हटले पाहिजे आणि जर शूद्रात न्य निघाला तर त्याला न्यच म्हटले पाहिजे. मग त्याचा बाप, आजा, पंजा न्य असो की ढ असो. 1937 पासून सुमारे 7 वर्ष सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांनी हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. सावरकर म्हणायचे, भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. असिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका, पितृभू पुण्यभू शैव सवय हिंदू इति स्मृत. ही सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या होती. म्हणजे हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या सिंधू नदीपासून ते कन्याकुमारीच्या सागर तीरापर्यंत पसरलेल्या भारत भूमीला जो आपली पितृभूमी व पुण्यभूमी मानतो तो हिंदू, अशी त्यांची भूमिका होती. जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेने सावरकर आपल्या मातृभूमीला म्हणतात, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीन जनन ते मरण, तुझं सकल चराचर शरण, स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम वंदे. राष्ट्रभक्ती, देशाभिमान, समर्पण आणि स्वातंत्र्य या बाबतीतच्या भावना ओतंबून भरलेले हे सावरकरांचे स्वातंत्र्य स्तोत्र होते. आश्चर्याची गोष्ट अशी की स्वातंत्र्य संग्रामात प्रामुख्याने भूमिका बजावणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे कार्य केले, यातना भोगल्या, सर्वस्वाचा त्याग केला, अनेक सामाजिक सुधारणाही केल्या व राजकीय छळही भोगले. त्यांच्या विस्तीर्ण कार्याचा आज आम्हा भारतीयांना विसर का बरं पडावा? लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी जिंकणे नियतीला शक्य नाही. हे त्यांना पदोपदी सिद्ध करावे लागले व त्यांनी ते केले देखील. अशा या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या आठवणी हृदयस्थ करते व या हृदयीची त्या हृदयी पोहोचवण्यासाठी प्रस्तुत प्रसंगी मिळालेल्या वेळेची जाण ठेवते व आपण माझ्या शब्दरूपी सुमनांची ओंजळ स्वीकारलीत त्याबद्दल मी सर्व श्रोते, आयोजक व परीक्षकांचे धन्यवाद देते व या व्यासपीठाची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.